नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र. शेतकरी महिषा यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. तर आज सकाळ सकाळ मी शेतात आलो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दावायचं राहिलं, माझ्या शेतामध्ये सगळ्या प्रकारची झाडं मी लावलेली आहेत. लिंबुणी आहे, आंबा आहे, सीताफळ आहे, नारळ आहे, चाफा आहे, चिक्कू आहे. तर म्हणलं चला आता सीताफळ हार्वेस्टिंगला आले ती, म्हणजे आपली देशी सीताफळ झाड आहे ती. आणि एक झाड आहे ते फक्त आपलं NMK गोल्डनचं लावलेलं आहे. ही अशा पद्धतीने समोर आहे हे नारळाचं झाड आहे. हे नारळाचे इथं पिरो आहे, तर लिंबुणी आहे, हे लिंबुणीचं झाड आहे. हे नारळ, इथं चिक्कूचं झाड आहे. चिक्कूचं झाड आहे. ह्याला आता चिक्कू लागायला लागलेत सगळे. हे सगळे चिक्कू प्रत्येक पानागणी असं फळ आलं. ह्याला प्रत्येक पानागणी चिक्कू लागलेत. आता सीताफळ लावतो. हे आंबा आहे, हे केशर आहे. केशर चिमण्या बघा कशा खाते ते. पाखराने पण थोडं खाल्लं पाहिजे, त्याला तर कुठून मिळणार आहे. हवा चिमणी बघा सीताफळ कसं मस्त खाते. आपल्यासाठी राहिलं, आपण पण शेतात पिकलेलं खाल्लं पाहिजे. ह्या पक्ष्यानं तर कुठं जगायचं. आणि चिमणी एवढी सुंदर आहे, तिचं एवढं बघा बेस्ट आहे चिमणी. यावेळी सीताफळ अशा पद्धतीनं झाड अक्षरशः वाकून गेले. भरपूर सीताफळ लागले त्याला, भरपूर सगळी सीताफळ झाड गच्च भरले, अक्षरशः वाकून गेले झाड. आल्या मला पण एक पिकलेलं सीताफळ सापडलं, खाल्लं मगाशी, एकदम मस्त. तेव्हा पिरोच आहे हा, तैवान पिंक पिरो आहे. ह्याला पण भरपूर फळ लागले वा. आता ह्याला मी एकच झाड आहे माझ्याकडे पिरोचं. ह्याला आता मी फॉर्म लावणार आहे. म्हणजे फॉर्ममुळं काय होते, ह्याची क्वालिटी एकदम मस्त होती अशी. भरपूर पेरायचं पानाने चांगले पेरू लागले. इकडे हे NMK गोल्डनचं आहे झाड. त्याला जर थोडं काय झालं तर तालीवर असल्यामुळं यालानं पॅक केलं तर काढून घेतलं त्याचं. ह्याला पण आता चांगली सीताफळ लागलेली आहेत. या अशा पद्धतीनं शेती आहे माझी मित्रांनो. 6 एकर शेती आहे. त्याच्यात माझा 5 एकर शेवगा आहे आणि 1 एकर मका, गहू, ज्वारी, बाजरी ह्याच्यासाठी ठेवलेले आहे. मका, ही मका लावलेली आहे. अशा चांगली आहे मका एकदम. धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये रानात आलतो, चला म्हणलं फळांची थोडंसं प्रत्येक शेतकऱ्यानं काय केलं पाहिजे, बांधावरती घराच्या आजूबाजूनं झाडं, फळांची झाडं, फुलांची झाडं लावली पाहिजेत. आता नारळ असल्यानंतर 2 नारळाची झाडे असली तरी पण आपल्याला एक दोन 3 नारळाची झाडं असली तर आपल्याला खोबरं विकतच आणावं लागत नाही. किंवा एखादं घरातलं माणूस आजारी असलं काय असलं तर त्यासाठी 6 नारळ घ्यायला गेलं तर 50 रुपये. तेच आपलं शेतातलं तोडून नेलं तर अजून फायदा होतो ना. ते किती पण. आणि रानातलं कसं विकतचं मोजून खावं लागतं, आणि रानातलं तुम्ही कसं पण खावा, किती बी खावा. इथं एक चिंचचं एक झाड ठेवलंय, इथं चिंचचं झाड ठेवलं. हे रानात आपला गुरांचा गोठा बनवला होता. इथं बाथरूम 2 खोल्या असं अशा पद्धतीने गोठा बनवला. पण इथं राहायला कोण नसल्यामुळं सध्या हे सीताफळ बघा, भरपूर सीताफळ लागली ती. आणि देशी सीताफळ आहेत सगळी, साधी आपली बी पडलेलं आहे ते उगवले. तिकडल्या साईडची 5-7 तेवढी झाडं नवीन लावलेली आहेत. तर सगळ्यांना, सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे, शेती करत असताना आपल्या घरामध्ये लागणारी फळं,
मग नारळ असेल, चिकू असेल, आंबा आहे, लिंबुणी आहे, सीताफळ आहे. ही तुम्ही प्रत्येकाने एक 2-2 झाडं लावा. बांधावरती लावा, घराच्या बाजून लावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला लागलेलं ज्वारी धान्य, ज्वारी असेल, गहू असेल, बाजरी असेल, हे आपल्या शेतात पिकलंच पाहिजे 100%. तर मग ती शेती करण्यात मजा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. नंतर आपण शेवगा शेतीविषयी आणि वेगवेगळ्या फळपिकाविषयी माहिती घेऊन नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. धन्यवाद.